हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहूयात सी पी सीमधला टॉपिक रेफरन्स, रिव्ह्यू अँड रिव्हिजन. मोठा प्रश्न शॉर्ट नोटमध्ये एक्झाममध्ये खूप महत्त्वाचा आहे, खूप वेळा विचारला गेला आहे. तर पाहूयात आपण. रेफरन्स म्हणजे संदर्भ. तर रेफरन्स म्हणजे संदर्भ. तर संदर्भ हे सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये सेक्शन 113 मध्ये येतं आणि जी ऑर्डर आहे 46. एक लाईन तरी आपण असं लिहू शकता की सिव्हिल प्रोसिजर कोड अंडर सेक्शन 113 ऑर्डर 46. याच्याने आपला प्रश्नाचा आन्सर हे मोठं दिसेल आणि प्रॉपर दिसेल. ठीक आहे, त्यासाठी मी हे ऑर्डर पण लिहिली आहे. तर बघूया रेफरन्सची आपण मीनिंग. वेन अ सबऑर्डिनेट कोर्ट ट्रायल. सबऑर्डिनेट कोर्ट म्हणजे ट्रायल छोटा कोर्ट. हायकोर्टपेक्षा जे छोटे कोर्ट आहे त्याला सबऑर्डिनेट कोर्ट असे म्हणतात. हॅज डाऊट अबाउट अ क्वेश्चन ऑफ लॉ, स्पेशली अबाउट द व्हॅलिडिटी ऑफ अन ॲक्ट, ऑर्डिनन्स और रेग्युलेशन, इट रेफरन्स द क्वेश्चन टू द हायकोर्ट फॉर गायडन्स. तर सबऑर्डिनेट कोर्ट म्हणजेच हायकोर्टपेक्षा छोटा कोर्ट, ट्रायल कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हा हायकोर्टकडून गायडन्स घेतोय. कशासाठी? की त्याला डाऊट आहे अबाउट क्वेश्चन ऑफ लॉ. त्याला क्वेश्चन ऑफ लॉबद्दल डाऊट आहे. एक अशी केस येते डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे जी कधी आलीच नाही किंवा कधी हँडल केलेलीच नाही आहे आणि त्याचे रेफरन्स किंवा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये त्याच्याशी रिलेटेड अशी केस झालेलीच नाही आहे. एक अशी केस जी खूप अननोन आहे आणि सबऑर्डिनेट कोर्टला ती सॉल्व करणं क्रिटिकल जात आहे. त्याला डिसाईड करणं, त्याच्यावर निर्णय देणं त्याच्यासाठी सबऑर्डिनेट कोर्टसाठी खूप हार्ड जात आहे. तर तो काय करतो, हायकोर्टकडून रेफरन्स घेतो म्हणजेच गायडन्स घेतो. तर ते म्हणजे रेफरन्स. तर रेफरन्स कोण घेऊ शकतं? रेफरन्स हे इथे म्हणले की पार्टीज कॅन नॉट डिमांड रेफरन्स ॲज अ राईट. पार्टीचं राईट नाही आहे रेफरन्स मागण्याचं, ते फक्त कोर्ट मागू शकतं. कोर्ट इटसेल्फ मेक द रेफरन्स. मग कोर्ट कसा झाला? डिस्ट्रिक्ट कोर्ट हायकोर्टकडून मागू शकतं आणि हायकोर्ट सुप्रीम कोर्टकडून मागू शकतं. तर हा फक्त कोर्टाचाच अधिकार आहे रेफरन्स मागणं, तेही छोट्या कोर्टाने मोठ्या कोर्टाला आणि हायकोर्टने डिस्ट्रिक्ट कोर्टाला. ठीक आहे. तर केव्हा यूज होतो रेफरन्सचा, संदर्भचा यूज कधी होतो? तर इथे दिला आहे डाऊट अबाउट द कॉन्स्टिट्यूशन व्हॅलिडिटी आणि डाऊट अबाउट द इंटरप्रिटेशन ऑफ लॉ, क्वेश्चन ऑफ लॉ नेसेसरी टू डिसाइडेड द केस. केस डिसाईड करायला क्वेश्चन ऑफ लॉची गरज पडते आणि छोट्या कोर्टला डाऊट आहे इंटरप्रिटेशन ऑफ लॉचे आणि कॉन्स्टिट्यूशन व्हॅलिडिटीचे. तर हेच जेव्हा डिस्ट्रिक्ट कोर्टाला असं वाटतं की म्हणजे कॉन्स्टिट्यूशन व्हॅलिडिटीबद्दल डाऊट वाटतो किंवा इंटरप्रिटेशन लॉबद्दल डाऊट आहे, तेव्हा तो हायकोर्टला रेफरन्स मागू शकतो. तर ह्याच्याबद्दल एक केस आहे सर चुन्नीलाल मेहता वर्सेस सेंचुरी ऑफ स्पिनिंग. कधी घडते ही केस? 1962. आपल्याला ही डेट लक्षात ठेवायची. कुणाच्या? तर बर्थडे डेटनुसार आपण ही लक्षात ठेवायचं, 1962. तर या केसमध्ये काय डिसिजन लागला की रेफरन्स इज फॉर द सबस्टेन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ, नॉट फॅकल्टी डिस्ट्रीब्यूट. हे